आता दिवाळी अधिवेशन 8 दिवसाचं आहे असं वाटतं का? आपण स्वतः विदर्भाचे भूमिपुत्र आहेत. 8 दिवस खूप कमी नाही झाले विदर्भाचे? खरं पाहिलं तर खरंच कमी झाले, पण नेहमी राजकारणामध्ये सर्वानुमते काही अपरिहार्यता असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एक मोठी अपरिहार्यता आहे आणि एका वेगळ्या अँगलने जर पाहिलं तर जर परफॉर्म करणारं सरकार असेल तर 8 दिवसामध्ये 80 दिवसाचे कामं होऊ शकतात. आणि विदर्भातल्या सामान्य जनतेने देवेंद्रजी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विराट कोहलीची बॅटिंग महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिली आहे. त्यामुळे मी 8 दिवसामध्ये सुद्धा शतक करू शकतो एवढ्या कॅपॅसिटीच्या. काय म्हणणार, ज्या प्रकारे 30 तारीख दिली आहे 30 जूनला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी जेवढं शेतकऱ्यांना भरभरून दिलं, आत्ताचं जेवढं मोठं पॅकेज देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी दिलं तेवढं आतापर्यंत इतिहासात कोणी दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना मनापासून न्याय देणारं सरकार आहे, योग्य तो निर्णय होईल. ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसीचा जो मुद्दा आहे आणि निवडणुकीचे निकालही लांबलेले आहे, याचा फरक येणाऱ्या निवडणुकीत. मी तुम्हाला खरं सांगू का की निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा सामान्य माणूस जो प्रतिसाद देतोय ना तो जातीच्या पलीकडे देतोय, तो समाजाच्या पलीकडे जाऊन देतोय. त्याला माहिती आहे त्याच्या मताची काय ताकद आहे, त्याला माहिती आहे मताची काय किंमत आहे, त्याला माहिती आहे मताचा काय अर्थ आहे. 14ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासनं प्रत्येक वेळेस त्यांनी त्याला योग्य मतदान केलं आहे. या नगरपालिका निवडणुकीत तुम्ही बघा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडले. विदर्भाचं नेतृत्व आपण करता श्रीकांत दादा, विदर्भाच्या लोकांना खूप अपेक्षा असतात. विदर्भामध्ये ज्या प्रकारे जे उद्योगधंदे यायला पाहिजे, विदर्भ जे आज म्हणजे विदर्भाचा अनुशेष तरी भरला नाही, आजही भरला नाही, हे मुख्य कारण आहे. विदर्भाच्या अनुशेषाला खरं कारण काय असेल तर 14पर्यंत जे पाप काँग्रेसच्या लोकांनी केलं ना ते आहे. 14पासून आतापर्यंत तुम्ही असेसमेंट करा, तुम्ही ॲनालिसिस करा. विदर्भात झालेले रस्ते, विदर्भात झालेलं इरिगेशन, तुम्हाला असं लक्षात येईल की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये तुलनेने भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्रजी सरकारने विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. या दिवाळी अधिवेशनामध्ये खूप कमी वेळ भेटलेला आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? ज्या मतदारसंघाने विदर्भाचा जर विषय केला तर सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पांढऱ्या रस्त्यांच्या बाबतीतला आणि रोजगाराच्या बाबतीत. दोन्ही विषय सभागृहात निश्चितपणे मांडू आणि वेळ कमी असं म्हणता येणार नाही. वेळ जरी कमी वाटत असला तरी कामकाज बराच जास्त वेळ आपल्या इथं चालते. जे निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ आपण इथं कामकाज करतो. रात्री उशिरापर्यंत आणि मुख्यमंत्री महोदयांनी कालही ते सांगितलं. त्याच्यामुळं या वेळेमध्ये व्यवस्थित सगळे मुद्द्याविषयी मांडता येतील आणि राज्य सरकार आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं हे सरकार शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भासाठी व मराठवाड्यासाठी सुद्धा जो मागासलेला भाग आपण म्हणतो अनुशेषात असलेला यासाठी सकारात्मकच राहिलेले आहे. त्यामुळे निश्चितपणे जेव्हापासून माननीय देवेंद्रजी आणि महायुतीचं सरकार या राज्यात आहे तेव्हापासून विदर्भाला व मराठवाड्याला चांगला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक प्रगतीपथावर आम्ही आहोत सामान. 30 जी तारीख दिली आहे 30 जून म्हणजे शेतकऱ्यांची निश्चित कर्जमाफी होणार. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यामध्ये कुठली शंका घेण्याची तिथे स्थिती आहे. ज्या प्रकारे जो मुद्दा चालू आहे सध्या मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीचा जो मुद्दा चालू आहे, निवडणुकाचा निकाल लांबला, यावर काय? हे सगळ्यात न्यायप्रविष्ट विषय आहे आणि सगळे मोठे ज्येष्ठ नेते या विषयात बोलून राहिले. त्यामुळे पक्षाचं जे मत आहे ते माझंही मत आहे वेगळं असण्याचं कारण